दाखवत आहोत. बाबासाहेबांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचाच सन्मान आहे. या देशा बाबासाहेबांनी केलं आणि त्यानिमित्ताने हा परत एकदा ड्रोन शो आपल्या सर्वांच्या समोर घेऊन येत आहे. परत एकदा सर्व आमचे अधिकारी कर्मचारी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब या ड्रोनच्या रूपाने चमकत आहेत. अनेक विक्रम ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 135वे जयंती वर्ष, हे जयंती वर्ष एक प्रेरणादायी वर्ष असावं. या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्र एवढी अथांग आणि ज्या आकाशा एवढी व्यापक आहे. ती केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती आदर्श समाज रचनेची आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली जाईल, पाण्याच्या एका थेंबासाठीही त्यांना वंचित ठेवलं जाईल. सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरमानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. नंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. आज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने